तुम्हाला सुद्धा शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येत आहेत का? किंवा तुमचं शिक्षण या आर्थिक अडचणीमुळे बंद आहे का? तर मी तुम्हाला एक अशी योजना सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचं भविष्य बदलू शकतं. हो मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पीएम यशस्वी योजना. तर पीएम यशस्वी योजना या अंतर्गत 75,000पासून 1,25,000ची स्कॉलरशिप मिळवायची कशी, आपण आजच्या या व्हिडिओ पार्ट मध्ये हीच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, आजही अनेक हुशार विद्यार्थी आपलं जे शिक्षण आहे ते केवळ पैशाच्या अभावी अर्धवट सोडतात. पण घाबरू नका, सरकारने यावर एक उपाय काढला. उपाय कोणता? प्रधानमंत्री यशस्वी योजना. म्हणजे काय? पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम. तर ह्या स्कीम अंतर्गत ही एक आपल्याला कुठले बेनिफिट भेटणार, कुठले लाभ भेटणार याच्या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया. ही योजना केंद्र सरकारकडून दिली जाते आणि या योजनेला शिष्यवृत्ती योजना असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जाते. पण याचा उद्देश काय? जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत ज्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम बघा, कोण विद्यार्थी याच्यामध्ये पात्र आहे तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहणार आहोत. पहा, एलिजिबिलिटी याच्यामध्ये तो व्यक्ती भारतीय असणं सगळ्यात गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया बिलॉंग टू ओबीसी, ओबीसी कास्ट, ईबीसी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. आता इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्याचं उत्पन्न कमी आहे तो व्यक्ती म्हणजे ईबीसी. त्यानंतर आहे डीएनटी म्हणजे डिनोटिफाईड ट्रिब. आता जे काय एनटी मध्ये येतात ते सगळे याच्यामध्ये येऊ शकतात. एनटी मध्ये विजय एनटी असेल, विजय असेल, विजय बी, एनटी बी, एनटी सी आणि एनटी डी हे सगळे लोक याच्यामध्ये मोडले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये प्रायमरी फोकस या योजनेचा काय ते समजून घ्या. याच्यामध्ये बघा की सर्वप्रथम 9वी ते 12वी शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप मिळते आणि याच्यामध्ये आणखी एक क्रायटेरिया आहे की ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं. आता या योजनेमध्ये कुठले बेनिफिट मिळणार आहेत आपण ते पाहूयात. बघा, या योजनेच्या बेनिफिटसाठी तुम्हाला जर तुम्ही 9वी ते 10वी शिकत असाल तर तुम्हाला 75,000 रुपयाचं बेनिफिट डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर 11वी ते 12वी शिकत असाल तर 1,25,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. बघा, नोट द स्कॉलरशिप विल कव्हर ट्युशन फीस, हॉस्टेल फीस अँड अदर नेसेसरी एक्सपेन्सेस ॲज मॅन्डेटरी बाय स्कूल. म्हणजे काय की तुमच्या शाळेचे जे काही खर्च असतील, ज्याच्यामध्ये तुमच्या ट्युशनची फीस असेल, हॉस्टेलची फीस असेल आणि आणखी कुठले एक्सपेन्सेस जे तुमच्या याच्यामध्ये मोडतात ते तुम्हाला मिळणार. आणि ह्याचे पैसे हे तुम्हाला डीबीटी मार्फत मिळणार, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे. आता याच्यासाठी बघा काही आपल्याला याचा प्रश्न पडतो की याच्यासाठी आपल्याला लागणारे कागदपत्रे कुठली. आता या कागदपत्रामध्ये तुमचे जे शिक्षण असेल त्याचे सगळे मार्कशीट लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर कुठल्या एक्झाम क्वालिफाय केल्या असतील त्याचे पण मार्कशीट द्या. त्याचबरोबर बँकेचं पासबुक, आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट. आता हे जर तुमच्याकडे असेल तर द्यायचे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अपंगत्व असेल तुम्हाला तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही जोडू शकता. त्यानंतर बघा, उत्पन्न प्रमाणपत्र. आता उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये वगैरे काढून घ्यावं लागेल. आणि याच्यामध्ये आता एक ऍप्लिकेशनची प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. तर ही प्रोसेस कशी आहे? सर्वप्रथम तुम्हाला याच्या साईटला जायचे आणि रजिस्टर करायचे. त्यानंतर विद्यार्थ्याची सगळी माहिती भरायची आणि OTR म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती भरून तुमचं फेस व्हेरिफिकेशन करायचे आणि नंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा. आता याच्यामध्ये तुम्ही विचारताल हा फॉर्म भरायचा कसा, तर या संदर्भात तुम्हाला जर अधिकृत व्हिडिओ पाहिजे असेल तर तो मी तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देईल. त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे अप्लाय स्कॉलरशिप. काय लिहायचे? अप्लाय स्कॉलरशिप. आता बघा, याच्यासाठी सर्वप्रथम एक क्रायटेरिया आहे की हे कुठल्या पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये घेतलं जातं. तर ह्याच्यासाठी एक काय केलंय त्यांना की द कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड बेस्ड ऑन फुलफिलमेंट ऑफ द एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड मेरिट. म्हणजे काय, आता याच्यामध्ये बरेच सारे विद्यार्थी अर्ज करणार आहेत. त्यासाठी त्यांना काय करणार आहेत की तुमचा जो क्रायटेरिया आहे, क्रायटेरियावरी तुम्हाला सांगितलंय मी उत्पन्न एवढं पाहिजे, त्यानंतर तुमचं शिक्षण हे चालू पाहिजे. तर ह्या सगळ्या क्रायटेरियाला पाहणार आहेत. त्याच्यामध्ये तुमची एक मेरिट लिस्ट मेरिट यादी जाहीर करणार आहेत आणि त्या मेरिट यादीच्या
बेसिसवर तुम्हाला ते त्या योजनेमध्ये पात्र ठरवणार आहे. आता याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन आणखी काही आहेत ते आपण पाहूया. बघा, स्टुडंट मस्ट हॅव ऍक्टिव्ह बँक अकाउंट टू रिसीव्ह बेनिफिट ऑफ स्कॉलरशिप. म्हणजे स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे चालू बँकेचं खातं असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर 30% स्कॉलरशिप विल रिझर्व फॉर फिमेल स्टुडंट. आणि ज्या मुली असतील मुलीसाठी 30% स्कॉलरशिपचा फंड हा रिझर्व ठेवलाय, मुलीसाठीच देणार आहेत तो. भले त्याच्यामध्ये पात्र असोत अगर नसोत, 30% ऍप्लिकेशन आले तर मुलीला ते 100% भेटणार आहे. बघा, स्टुडंट्स एनरोल्ड इन स्कूल असिस्टेड अंडर द स्कीम आर नॉट एलिजिबल फॉर द असिस्टन्स फ्रॉम एनी अदर गव्हर्नमेंट स्कीम फॉर द सेम आयटम ऑर पर्पज ऑलरेडी कव्हर अंडर दिस स्कीम. म्हणजे काय की तुम्ही जर एखादी दुसरी स्कॉलरशिप घेत असाल त्याच्यामध्ये सुद्धा याच गोष्टीसाठी जर तुम्हाला ते जर लाभ भेटत असेल तर हे लाभ तुम्हाला मिळणार नाही, असं सुद्धा त्यांना सांगितलं. त्यानंतर परत काय सांगितले, द सिलेक्शन क्रायटेरिया जे ठरवलेला आहे आजच्या घडीचा याचा सिलेक्शन क्रायटेरिया हा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार कमी जास्त होऊ शकतो असं सुद्धा सांगितले. बघा, आता कमिटी काय करणार आहे, कमिटी तुमचं इव्हॅल्युएट करणार आहे, तुमचे मार्क्स, तुमचे डॉक्युमेंट्स आणि त्याच्या बेसिसवर 100% पास रेट ज्याचा असेल त्याला हा लाभ नक्कीच मिळणार आहे, असे नियम यांना ठरवलेले आहेत. तर सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आणखी तुम्ही समजून घ्या की चुकीची जर माहिती दिली तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो. आणि शेवटच्या तारखेची वाट न पाहता तुम्ही अर्ज भरणं तेवढंच गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे ऍप्लिकेशन करायचं. त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा इथे समोर दिलेला आहे, तुम्ही इथून पाहू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या अशा गरजूवंत विद्यार्थ्यापर्यंत, मित्रापर्यंत शेअर करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.